नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. नवरात्र आलेली आहे आणि अखंड भात कशी बनवायची त्याच्यासाठी मी कापूस घेतलेला आहे. घरगुती कापूस आहे माझा. अशा प्रकारे कापूस असते आमच्याकडे. कापूस मी छान याच्यामधल्या बिया काढून घेतल्या आणि आता आपण एक हित आणि 4 बोटाची भात करायची आपल्याला. अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे आणि हाताला मी विभूती लावलेली आहे. आता आपल्याला छान रगडून घ्यायचं. अशा पद्धतीने मी पूर्ण करून घेते. बघू शकता याप्रमाणे छान आहे ना. आपण हाताच्या साहाय्याने छान रगडून घ्यायचं आणि अखंड भात ही एकच लावत असते आमच्याकडे. तर बघू शकता अशा प्रकारे अशी तयार झाली आपली भात. अशा प्रकारे आपली भात तयार झाली आणि मी दिवा घेतला. दिव्यामध्ये छान टाकून घेते. अशा प्रकारे आपली भात तयार झाली. मी तेल टाकून घेते. थोडी भात वगैरे वर नाही यायची, खालीच राहायची, म्हणून मी थोडे तांदूळाचे दाणे टाकायचे याच्यामध्ये आणि हळदी कुंकू लावायचं दिवायला. बघू शकता अशा प्रकारे. बघू शकता किती छान पेटली आहे. आणि जर काजळी आली जर आपल्याला दिव्याला तर सुईच्या साहाय्याने असं काढायचं. किंवा समजा आपल्याला भीती असते दिवा जायचं म्हणून तर दुसरा दिवा लावून घ्यायचा या दिव्याने आणि काजळी काढायची. आणि पुन्हा परत हा दिवा जरी गेला तर या दिव्याने पुन्हा या दिव्याला दिवा लावायचा. अशी मी सांगितली आहे. तुम्हाला पसंत आला तर नक्की कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली माझी वात नवरात्रीची. जय माँ दुर्गा. नमस्कार.